नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आजपासून जे युवा उद्योजक आहेत, महाराष्ट्रातले जे फेमस युवा उद्योजक आहेत त्यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे। कारण की आपल्या मराठी माणसाला पण उद्योगात पुढं जाण्यासाठी एक मदत होईल। आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज आपण चर्चा करणार आहोत आपले मॅक्स होलसेलरचे सर्वेसर्वा सचिन दादा नरवडे। हे सचिन दादा नरवडे यांचा जन्म जालना जिल्ह्यात छोट्याशा गावात 1993 साली शेतकरी कुटुंबातच झाला। शाळेत असतानाच ते पेपर वाटायचं काम करायचे। शेतकऱ्याच्या घरात गरीब परिस्थितीत असल्यामुळे ते पेपर वाटायचं काम करायचे शाळेत असतानाच। पुढे ते कामासाठी पुण्यात आले। काही दिवस त्यांनी कॉल सेंटरवर काम केलं, भरपूर दिवस कॉल सेंटरवर काम केलं। त्याच्यानंतर त्यांनी पुण्यातल्या मोठ्या मॉलमध्ये 4 ते 5 वर्ष काम केलं। त्यानंतर त्यांचा व्यवसायातच त्यांना आवड असल्यामुळे त्यांनी व त्यांच्या मित्रांनी हॉटेल चालू केलं। पण त्या हॉटेल व्यवसायात त्यांना व त्यांच्या मित्राला अपयश आलं। मग त्यांनी 2018 साली त्यांच्या आईचे दागिने गहाण ठेवून मॅक्स फुटवेअर हे ब्रँड चालू केला। त्या व्यवसायात त्यांना यश येत गेलं। त्यानंतर त्यांनी कापड व्यवसायात मॅक्स होलसेलर म्हणून एक ब्रँड त्यांचा चालू केला। त्याच्यात पण त्यांना भरपूर यश आलं। आता ते स्वतः प्रोडक्शन बनवतात, स्वतः कापड बनवतात, कपडे वगैरे सगळं बनवतात स्वतः, आणि स्वतः छोट्या मोठ्या दुकानदारांना पोच करतात। सचिन दादा नरवडे व्यवसायात आता खूप मोठ्या स्तरावर गेलेले आहेत। मॅक्स होलसेलर महाराष्ट्रात कोण ओळखत नाही असं होत नाही। खूप मोठा ब्रँड त्यांनी स्वतःच्या कष्टाने बनवलेला आहे। आणि मॅक्स होलसेलरच्या महाराष्ट्रात आपल्या 100+ शाखा त्यांनी चालू केलेल्या आहेत। आणि हे आपले सचिन दादा नरवडे इंस्टाग्रामवर पण त्यांचे भरपूर फॉलोअर्स वगैरे आहेत, भरपूर ओळख आहे। 6.5 लाखापेक्षा जास्त लोक त्यांना फॉलो करतात। नरवडे यांना पुढच्या वाटचालीस आपल्याकडून शुभेच्छा। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असताना चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि अशाच अजून मराठी उद्योजकांबद्दल जर माहिती पाहिजे असेल, कोणत्या मराठी उद्योजकाची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहिजे असेल तर ती कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। धन्यवाद।